साठी आपण सगळेजण म्हणणार आहोत. ओम गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम महागणपतये नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. वेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. सर्वांनी माझ्या मागून म्हणा. जन्मदिनमिदं मयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदं शन्तनोतु ते सर्वदा. प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा. जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं तव जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे जन्म शन्तनोतु ते सर्वदा मुदं सर्वदा मुदं सर्वदा मुदम्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् ऊर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन या दुर्दम्य इच्छेने संगीत विद्या विभूषित असे उच्च पदस्थ अधिकारी जे दोन सुपुत्र आहेत प्रशांत आणि जितेंद्र ते त्याच्यानंतर त्यांच्या दोन्ही स्नुषा सुना आणखीन नातवंडे यांच्या सकट ते वसंतराव देशपांडे. देहाची नुसती वाढ नाही तर सांस्कृतिक ठेवाही वाढीस लागेल असा वाढदिवस बघायला मिळाला. फार उद्बोधक जिथे वेदमंत्र आहेत जिथे चैतन्य मिशनचं इतकं चैतन्यप्रद असं प्रार्थना सुक्त झालं आणि घरामधला कौटुंबिक जिव्हाळा जो आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे ज्येष्ठांना मान देणं आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घेणं ही देवघेव जी आहे ही कुठे बघायला मिळत नाही आता. ही नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि याच्यानंतरच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मला वाटते आशीर्वाद घेऊन झाले असतील ज्येष्ठ पुत्रांचे आणखीन सुनेचे आणि नातवंडांचे. तर असा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. सचिन पिचवर आल्यानंतर कुठे बॉल जाईल याचा नेम नसतो तसे वसंतरावांचा कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर पठडी वजा असे कार्यक्रम असतात त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी ते करतात. चाकोरी बाह्य कार्यक्रम असतो तो. तर ह्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे आनंदाचा ठेवाच आहे. पण त्या कार्यक्रमाच्या आधी मला एक सांगावं असं वाटतं की त्यांच्या चिरंजीवांच्या मनातले वडिलांबद्दलचे भाव काय असतील
तर एवढ्या बिकट परिस्थितीतून जो माणूस मार्ग काढत आला, दगडाचे दोर ज्याने केले, अशा माणसाबद्दल ते चिरंजीवाचे भाव काय असतील? तर घरट्यासाठी झिजतो कुडतो मरतो माझा बाप, घरट्यासाठी झिजतो कुडतो मरतो माझा बाप, फुले आम्हाला यावी म्हणून रुजतो आमचा बाप, फुले आम्हाला यावी म्हणून रुजतो आमचा बाप. आणि अक्षरशः सांगतो, हे लोक सरस्वती आणि लक्ष्मी यांची एवढी जोडी मी कुठे बघितली नाही. ह्यांच्या घरामध्ये सरस्वती पुत्रही आहेत आणि लक्ष्मी पुत्रही आहेत. आणि ह्यांच्याकडे हा सांस्कृतिक ठेवा आणि सांगीतिक ठेवा इतका हातात हात घालू नये, कुठे मी ऐश्वर्य बघितलं नाही असं. आणि ते याचं कारण असं आहे की कष्टाने हे सगळं उपसलेलं आहे, त्यामुळे हे सगळे गोड फळं आलेली आहेत. तळहाताच्या फोडासम जपतो आम्हा साऱ्यांना, आम्ही असतो वाघ कारण सोबती असतो आमचा बाप, म्हणून आम्ही वाघ असतो. आणि आई म्हणजे आई असते सौख्याची सावली, आई म्हणजे आई असते सौख्याची सावली, पण झाड होऊन उन्हात वाळत असतो आमचा बाप, पण झाड होऊन उन्हात तो वाळतो म्हणून तर सावली मिळते हो. तर त्याप्रमाणे हे कृतज्ञतेचे उच्चार मी त्यांच्या वतीने वसंतरावांबद्दल त्यांच्या भावना उद्धृत करणारे असे मांडले तुमच्यापुढे. आणि ह्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो इतका आगळा वेगळा आणि अनोखा आहे, तुम्हाला काय सांगू. त्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी वसंतरावांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा हे उद्धृत करतो की वसंतरावांबद्दल 2-4 शब्द कोणालाही बोलायला मिळणार नाही आहेत आणि त्यांना पुष्पगुच्छही द्यायला जमणार नाही आहेत. टाळ्या मात्र वाजवायची मुभा आहे, दाद द्यायची मुभा आहे. आणि याचं कारण सांगतो, या माणसाबद्दल 2-4 बोलणं शक्यच नाही, शब्द बोलणं, त्यासाठी एक निराळा कार्यक्रम करायला लागेल, त्यामुळे ते योग्यच आहे. तर आता वसंतरावांना मी पुढची सूत्र देतो, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार रसिक श्रोते हो. चिन्मय मिशनचे आचार्य विवेकजी, आचार्य वर्षाजी आणि गुरुपरंपरा यांना नम्र अभिवादन करतो. गुरुकृपा झाल्यावर काय होतं याचं वर्णन एकनाथ महाराज करतात. देवतयाचा अंकिला चंचला स्वये त्याच्या घरा, अशी ही थोर गुरुपरंपरा. आजचे प्रमुख पाहुणे श्री दुर्गाराज जोशी यांचे स्वागत करतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो. सुगम संगीतात शब्दांना आणि त्या शब्दापासून निर्माण होणाऱ्या भावनांना महत्त्व असतं, तर शास्त्रीय संगीतात सुरांना महत्त्व असतं. सूर गाणाऱ्याच्या अंतरंगातून बाहेर पडतात आणि शब्दाविना भावना निर्माण होतात. साधारणपणे सुगम संगीत सगळ्यांना आवडतं, कारण आपला शब्दांशी परिचय असतो, शब्दातून भावना व्यक्त करतो आणि त्या शब्दातूनच दुसऱ्याच्या भावना आपण समजावून घेतो. या शब्दांच्या सलगीमुळे आपल्याला सुगम संगीतातल्या भावना चटकन समजतात, त्या हृदयात जाऊन भेटतात. याशिवाय सुगम संगीत आपल्याला रेडिओ, टी व्ही आणि सतत होणाऱ्या कार्यक्रमामुळे सातत्याने कानावर येत राहतं, त्याची जवळीक होते. याउलट शास्त्रीय संगीत फार कमी ऐकायला मिळतं. सतत कानावर न पडल्याने त्या सुरांची आपली जवळीक नसते. कुठे ऐकण्याचा प्रसंग आला तर ते आपण तन्मयतेने लक्ष देऊन ऐकत नाही. मग त्या सुरातील भावना आपल्याला कशा कळणार? ज्यांना त्यातील सुराच्या भावना कळल्या ते त्यात भिजून चिंब होतात, त्यांना त्याचा कंटाळा येत नाही. हा सप्तसुराचा धबधबा असाच अंगावर घेत राहावा
त्यातून निर्माण झालेल्या भावनांनी हृदय ओतप्रोत भरून घ्यावं असं त्यांना वाटतं. इतरांना मात्र ते कंटाळवाणं वाटतं. म्हणूनच त्याचा श्रोतृवर्ग ठराविक असतो. संवादाला शब्दच लागतात असं नाही, तर सूर देखील चालू शकतात. आणि तत्त्वज्ञान तर म्हणतं की सुराची देखील आवश्यकता नसते. एखाद्या शुद्ध मनाच्या निर्मल अंतःकरणाच्या व्यक्तीजवळ काही न बोलता नुसतं बसलं तरी त्याच्याशी आपलं मन संवाद साधू शकतं. खरे गुरु आपल्या शिष्याशी फारसं बोलत नाहीत. शिष्य समोर बसलेला असतो आणि त्यांचा शब्दाविना संवाद चालू असतो. असाच संवाद परमेश्वराबरोबर आपल्या भक्तांचा चालू असतो. यालाच ज्ञानेश्वरांनी शब्देविण संवादू असं म्हटलं आहे. असा शब्देविण संवादू आपल्यासारख्या सामान्यांना शक्य नाही. पण सुराचं साहाय्य घेऊन केलेल्या शास्त्रीय गाण्यातील भावना समजण्या इतकं तरी आपलं अंतःकरण कोमल असायला हवं. नाहीतर जगातल्या सुराच्या आनंदाला आपण पारखेऊ. थोडं लक्ष देऊन ऐकलं, ते सूर अंतरंगापर्यंत भिडू दिले तर त्यात फारसं अवघड नाही. आपल्याला नाही कळणार तो कोणता राग आहे, तो नाही कळणार त्यातले बारकावे, पण ते सूर अंतर्यामी नक्कीच परिणाम करतात. कारण सुराच्या मुळाशी नाद आहे आणि नाद हे ब्रह्मस्वरूप आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापैकी आकाशाचा विषय नाद आहे. रूप, रस, स्पर्श, गंध आणि नाद या 5 आपल्या इंद्रियांच्या संवेदना आहेत. डोळे बाहेरची सर्व दृश्य पाहतात. वाऱ्याने वाहून आणलेला गंध नाकाला जाणवतो. स्पर्श शरीराच्या बाह्यांगाला जाणवतो. रसाची जननी रसना बाहेरच सारखी वेटाळत असते. पण नाद ही एकच संवेदना अशी आहे की तिचं मूलस्थान अंतरंगात आहे. नाद बाहेरून आत येत नाही, तर आतून बाहेर सारखा प्रगटतो आणि मुखातून स्वरूप धारण करतो. मनुष्य जन्मतो तो नाद घेऊन. हृदयात स्पंदन हे नादाचं ईश्वरीय रूप. म्हणूनच नादाचं आणि माणसाचं नातं चिरंतन आहे. त्याच अर्थाने संगीताला पंचम वेद म्हटलं जातं. वेद याचा अर्थ जाणणे. संगीताच्या साह्याने ईश्वर प्रचिती सुलभ होते. सर्व संत आपल्या अभंग गायनातून त्या ईश्वर प्राप्तीची आस धरीत असतात. म्हणूनच संगीताची उपासना करणारे कलावंत थोर आहेत आणि त्या संगीताचा सर्वसामान्य जनांना लाभ करून देणारं तर त्यापेक्षाही थोर आहेत. शास्त्रीय संगीत आपल्या परंपरेचा अमोल ठेवा आहे. हा ठेवा जन्मभर मेहनत करून आत्मसात करायचा आणि जसाच्या तसाच पुढच्या पिढीला सोपवायचा. हे महान कार्य ही कलावंत मंडळी करीत असतात. आपल्या कार्याची कुणी दखल घेवो अथवा न घेवो ते त्यांचं व्रत चालू ठेवतात. त्या अर्थानं आपल्या सर्वांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या गायनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळणारा आनंद हा केवळ आनंद नसून तो ब्रह्मानंद सहोदर आहे. अशा त्या ब्रह्मानंदाची अनुभूती, ज्या अनुभूतीसाठी मी कायम असुसलेला असतो, ती अनुभूती आज आपण एक प्रथितयश कलाकार डॉक्टर राम देशपांडे यांच्या गायनातून घेऊया. रसिक हो, संगीताचा आस्वाद घ्यायला एक कान तयार व्हायला लागतो. त्यानंतर कानसेन तयार होतात.
आणि त्या कांसनाच्या फौजेमुळे संगीत खुलतं, बहरतं, फुलतं. म्हणून तुम्हा सर्व कानसेनांनाही मी अभिवादन करतो, सर्वांनाच धन्यवाद देतो आणि थांबतो. थांबता थांबता आजच्या कार्यक्रमाची 2 वैशिष्ट्य सांगतो. आदरणीय आचार्य विवेकजी हेही नाद ब्रह्माचे उपासक आहेत. आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या संगीतोत्सवात आज आपण 21 संगीत कलाकारांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करणार आहोत. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे कलाकारांचा सत्कार, कलाकारांचा सन्मान, त्यांचं कौतुक हे तर सगळे करतात आणि ते अगदी योग्य आहे. त्यांच्या श्रमाला ते तसं आपण हे देणं आवश्यकच आहे. परंतु त्यांच्या आईवडिलांचं जे त्याच्या पाठीमागेची तळमळ असते, कष्ट असतात, ते जगापुढे येत नाहीत. आणि म्हणून हा आगळा वेगळा सत्कार कलाकारांबरोबर 21 कलाकारांबरोबर 21 आईवडिलांचा सत्कार आज आपण करणार आहोत. तोही आपण सगळे आनंदाने बघूया. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय नेमक्या, उद्बोधक आणि मार्मिक शैलीमध्ये वसंतरावांनी हे त्यांचं प्रास्ताविक मनोगत मांडलं. मला सांगावंसं वाटतं की सूर आणि सुगंध या स्वयंभू गोष्टी आहेत, त्यांना प्रकट होण्यासाठी कुठचंही माध्यम लागत नाही. आणि त्यामुळेच मला पु ल देशपांड्यांचं पुन्हा एकदा वाक्य आठवतं की एखाद्या धारधार सूर्याने कोणाचाही जीव घेणं शक्य आहे. हो, एखाद्या धारधार सूर्याने कोणाचाही जीव घेणं शक्य आहे, पण जीव घेणं सूर लावणं ही खूप काळच्या मेहनतीने साध्य होणारी ती कला आहे, ती अघोरी कला आहे. कारण त्याच्यामध्ये सर्वस्व पणाला लावायला लागतं, तर त्या 2 स्वरांच्या मधला जो काळ आहे तो आपल्याला रंगवता येतो. आणि खरी तर गोष्ट तीच की 2 स्वरांच्या मध्ये तंबोऱ्यामध्ये बसल्यानंतर ते फूल उमलतं नकळत. कृत्रिम फुलं वेगळी हो, त्यासाठी लोक येतात विकत घ्यायला. हे फूल असं आहे की लोकांना यावं लागतं.